आपल्या देशाचा खरा ध्वज हा भगवा होता। वाईट ह्या गोष्टीचं वाटत नाही की तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे। वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की भगव्याला तो मान दिला जात नाही जो द्यायला हवा। आतापर्यंत ज्या पण हिंदू राजांनी या देशावरती राज्य केलं त्यांच्या सर्वांचा राष्ट्रध्वज हा भगवाच होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातात भगवा निशाण घेऊन स्वराज्याची मेढ रोवली, तर महाराणा प्रतापांनी भगवाच हातात धरून आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं। अनेक वर्षापासून शतको काळापूर्वी रामायण महाभारत घडलं आणि त्यांच्या काळातही त्यांच्या राज्याची सर्वस्वी निशाणी हा भगवाच होता। RSS सारखी संघटना इतर कोणत्याही मनुष्यमात्राला गुरु न मानता केवळ भगव्याला गुरु मानते। हे केवळ भगव्याचं पावित्र्यच नाही तर हे भगव्याचं सर्वश्रेष्ठत्व आहे। भगवा हिंदुत्वासाठी सर्व काही आहे। भगवा हिंदुत्वाची प्राण आहे, भगवा हिंदुत्वाची आण आहे आणि भगवाच हिंदूंच्या मनामनात आहे। 1857चा उठाव हाही भगव्या झेंड्याखालीच करण्यात आला। म्हणून कधी काळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक माननीय श्री भिडे गुरुजींनी मागणी केली होती की तिरंग्याच्या जागी परत आपला भगवा ध्वज हा देशाचा राष्ट्रध्वज बनला पाहिजे, कारण तोच ह्या देशाचा खरा मूळ पुरुष आहे आणि तोच भगवा ध्वज हा आपल्या देशाचा खरा राष्ट्रध्वज आहे।